आता मी जाते आहे सावीचं नाटक बघण्यासाठी नाशिकला। अजून मी अंधेरीमध्येच आहे। काल माझ्या बहिणीने मला मेसेज केलेला तिचं नाटक आहे म्हणून, पण तो मी बघितला नव्हता आणि आज मला सुट्टी होती आणि बऱ्याच दिवसापासून असं चाललेलं की सुट्टी असेल आणि त्याच दिवशी नाटक असेल तर मी नाटक बघायला नक्की येणार। आणि सावीचाही खूप फोर्स होता की तू येच म्हणून, आणि तिचा फोर्स असण्यापेक्षा मला स्वतःला तिथे जायचं होतं, तिला नाटक करताना बघायचं होतं। आणि आज तिला माहित नाहीये, कारण मी जेव्हा मला फोन आला माझ्या बहिणीचा 8:30 वाजता, मी झोपलेले होते आणि तिचा मला फोन आला की आज नाटक आहे आणि माझं असं झालं की मला यायचंच आहे, पण टायमिंगचा थोडा इश्यू होता की 12:30 पर्यंत मी पोहोचेल की नाही असं हो नाही करत करत आता मी निघालेले आहे। त्यामुळे सावीला अजिबात कल्पना नाहीये की मी नाशिकला येते तिचं नाटक बघण्यासाठी, तर तिचे एक्सप्रेशन तिचे रिॲक्शन्स काय असणार आहे ते मला बघायचे आहेत। आणि गाडीत हवा भरायचं काम चालू आहे त्यामुळे इथे टाइम वेस्ट होतोय आमचा, त्यामुळे वेळेत पोहोचो एवढंच। आणि आता गाडीत आहेच म्हटल्यावर मेकअप करणं तर बनतच, म्हणून माझा मेकअप करणं हे सुरू आहे, तर लवकर पोहोचू। आणि मग काय, ट्रॅफिक तर लागणारच। आपण असं म्हणूच शकत नाही की मी मुंबईतून प्रवास केला आणि मला ट्रॅफिक अजिबात लागलं नाही। तर माझ्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचलेली, ॲक्च्युली चुकीची माहिती असं नाही म्हणता येणार। जसं मी तुम्हाला म्हटलं की मी सकाळी बहिणीचा फोन आला तेव्हा मी उठले होते झोपेतून आणि माझ्या ऐकण्यात काहीतरी चुकी झाली। नाटक होतं 11:15चं आणि नाटक संपणार होतं 12:30 वाजता, तर मला असं वाटलं की नाटक 12:30ला सुरू होणार आहे म्हणून मी निघाले होते आणि 15-20 मिनिटं इकडे तिकडे होत असतात, तर नाटक आता सुरू झालेलं आहे 12 वाजता, पण तरीही मी अजून पोहोचलेले नाही आहे। अजून मला पाऊण तास दाखवत आहे नाशिकमध्ये पोहोचण्यासाठी, तर नाटक मला बघायला मिळणार नाही आहे। आता फक्त मी तिला जाऊन भेटेन आणि निघेन असं होणार आहे, पण बघूयात आता काय नाही। येताना मी सोया स्टिक आणलेले, मी केक घेतलेले छोटे छोटे स्क्वेअर साईज केक ते आणलेले, तर ते खाल्ले आणि सावीसाठी ठेवलेला आहे। तिला पण केक खूप आवडतात। सावी बऱ्याच जणांना माहिती आहे कोण आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की सावी माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि ती मला माझ्या मुलीसारखीच आहे। एकांकिका संपलेली आहे, संपून अर्धा पाऊण तास झाला आहे आणि आत्ता मी पोचलेली आहे नाशिकमध्ये। तर आता आतल्या साईडला बघू दुसरे नाटक चालू आहेत, त्यामुळे बॅक स्टेजने इथून आत जाता येईल? बंद आहे। माझी मुलगी आहे आतल्या साईडला, मला तिला भेटायचं होतं, पण आत गेलं तर नाटक चालू आहे ना, मग आत कसं? ती इकडे बॅक साईडला, तिकडनं पण रस्ता आत जायला? नाही, पण मी नाटकाच्या स्टेज समोर जाईल ना, मग अरे देवा, नाटक चालू असल्यामुळे त्यांनी गेट बंद ठेवलेलं आहे आणि आता कळत नाही आहे काय। मी म्हटलं तिला भेटून, हेच मेन दरवाजा आहे तोच ना? ॲक्च्युली तिचं नाटक झालंय, ती बॅक स्टेजला थांबलेली होती। बंद आहे ना, बापरे, आता बघू काय करता येतं, कारण आता बंद आहे, नो आयडिया। मी पुन्हा एकदा बॅक स्टेजला जाणाऱ्या दरवाजाकडे आले आणि बघत होते की डोअर ओपन होतं की नाही, पण डोअर ओपन होत नव्हतं आणि मला स्टेज समोरून त्यांचं नाटक चालू आहे आणि त्यांना डिस्टर्ब करत ते बॅक स्टेजला जाणाऱ्या रस्त्याकडे जाणं मला हे योग्य वाटत नव्हतं, पण शेवटी नाईलाज असल्या कारणाने, कारण आता हे पुढचं नाटक एकांकिका जे पण काय आहे ते किती वेळ चालेल हे मला माहित नव्हतं। अच्छा, जास्त गर्दी नसल्याने मी बॅक स्टेजला विंगेतून आले आणि इथे दुसरी एकांकिका चालू होती आणि त्याची तिसऱ्या एकांकिकेसाठी त्यांची तयारी चालू होती आणि फायनली सावी समोर आली। ती खूप शॉक होती, कारण
तिने अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी येणार आहे, मी भेटणार आहे. खूप खुश होती. त्याचबरोबर तिच्या टीचरलाही खूप घाबरत होती. त्यामुळे ती मला सारखी तू आत जा ना, तू बाहेर जा ना, तू बाहेर जा ना, तिचं असं चाललेलं. पण मी तिथेच बसून होते. बऱ्याच दिवसानंतर पसाला आले तर माझ्या इथल्या आठवणी ताज्या झाल्या. कारण ह्याच पसाच्या स्टेजवर मी 2-3 वेळेस परफॉर्म केलं होतं एकांकिका, आणि त्यामुळे मला हे सगळं आठवतं आहे. खूप छान वाटतं आहे. सावीचं नाटक ऑलरेडी झालेलं आहे. आता ती वेट करते आहे दुसरं नाटक संपण्याची, कारण त्यांचे टीचर त्यांना सोडतील तेव्हाच ते बाहेर निघणार आहेत. तर फायनली सावी घाबरत बाहेर निघालेली आहे. सावीला इतकी भीती वाटत होती की तिच्या टीचर येतील आणि तिला रागवतील की काय, म्हणून सावी बोलायलाही तयार नव्हती. आता सावीला सोडलेलं आहे. तर सावी, मला सांग तुझ्या नाटकाबद्दल, की नाटक कसं झालं, तू काय करत होती, सगळं सांग. कारण मी तुला तुझं नाटक बघण्यासाठी खास इथपर्यंत आले आणि मला लेट झालं म्हणून मी तुझं नाटक बघू शकले नाही, त्यासाठी सो सॉरी. पण आता मला तुझ्या नाटकाबद्दल तूच सांग. मी सगळ्यांना टीज करायची. अच्छा, एवढंच सांगू शकते. ती मुलगी कशी होती, तिचं नेचर कसं होतं? टीज करायची ती मुलींना? म्हणजे काय करायची? त्रास द्यायची? पण कसं? काहीतरी एक्झाम्पल देऊन तू सांगू शकते ना. जसं की आता एक छोटा भाऊ होता, अजून त्याच्यापेक्षा मिडल म्हणजे सगळी फॅमिली, त्या घरी फॅमिलीचं स्वप्न होतं की फुटबॉल पाहिजे. बस सांग ना यार, प्लीज सांग ना. तुला अरे तू इकडे तिकडे नको बघू, मग तू लाजशील अजून. तू इकडेच बघून बोल ना. ठीक आहे, आता आमचा मूड नाही, आता आम्ही जास्त काही बोलत नाही. ओके, कोणाला बाय करते? बरं, ठीक आहे. तिचे फ्रेंड्स आजूबाजूला आहे त्यामुळे तिला बोलायला ऑकवर्ड होतं आहे. ठीक आहे, चलो. मग तिथून निघालो आम्ही सावीसाठी शॉपिंग करायला. कारण मी येणार किंवा मी आल्यानंतर काय घ्यायचं आहे हे तिच्याकडे ऑलरेडी लिस्ट असते तयार केलेली. त्यामुळे मग ट्राय केलेला दोघांमध्ये कुठला आवडलाय आणि त्यावरच पुढची शॉपिंग करायची असं ठरलं. आणि 2 ड्रेस घेतल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो नेक्स्ट विश कंप्लीट करायला. आणि त्यात होतं स्टेशनरी. कंपास बघू ना. दोन शार्पनर, पेन्सिल वगैरे आपण ठेवतो आपल्या. बघू कोणती आहे. किती मस्त. काय आहे याच्यात? मार्कर येतो. हे बघ कसं आहे, माझ्या फ्रेंडकडे पण ते उघड. आपण ते बॅग पेक्षा हेच जास्त मोठं दिसतंय. ते फक्त शोचं आहे बेटा. दुसरी बघ प्लीज. ते बघ खाली बघ, खाली पण खूप छान छान आहेत बघ. मग हे बघ, हे काय बघ, हे खूप आहेत ना, मग घ्यायची गरजच नाही. चल मग चल सावी पटकन बेटा, मला जायचं आहे ना रिटर्न. हे ओके, ह्याच्यात बघ पेन्सिल पण मावू शकतील तुझ्या. ओपन कर. इकडे त्याचं शॉर्पनर आहे आणि तोडशील ती. हा फर्स्ट कंपार्टमेंट आहे, हा सेकंड आहे. मग बस झालं. इकडे टेबल्स ही घेऊ.
तुला असं वाटत नाही तू शाळेत फक्त हे मुलींना दाखवशील आणि नाही नाही, मी त्यांना खेळू पण त्यांना खेळू द्यायची गोष्टच नाहीये. हे कोणीच खेळायचं नाही, फक्त साधी कंपास घे. हीच बरोबर आहे. हीच बरोबर आहे. साधी घेऊ, साधी. हीच बरोबर आहे. आवडली आहे? ही दाखवा बरं, ही दाखवा. ही पण चालते, तिला उघडायचं पडतं बरं. तिच्यामध्ये ना स्पेस कमी आहे माहिती आहे. उघडून दे. हां, ही चांगली बघ. ही खूप चांगली आहे. आपण ही घेऊया, कधी करून खाऊया. चालेल, घेऊन घेऊया. ठीक आहे, विचारते कितीला आहे. हीच घेऊया. ती इतकी चांगली वाटते, विचारते कितीला आहे. नाही, डायरीचं काहीच काम नाही आहे. बोल, दुसरं बोल, पटकन बोल. इरेझर, हे बघ इकडे इरेझर बघ. मला नाही दिसत आहे. इरेझर दाखवा ना काका, वेगवेगळ्या शेपचे येतात ते. बघ हे डॉल हाऊस, बाईक्स आहेत. नको, मी मुलगी ना. वा. मग मुली बाईक नाही चालवत का? नाही, याच्यामधून मला हे आवडलं. हे बघ हे फेसेस. वाव, हे घेऊया. हां ठीक आहे, चलो. काका हे आणि ती कंपास. मम्मा, ती एक पेन्सिल घे. नाही बस. मम्मा, 70 पेन्सिल कोणती? ती वाली. ह्याला ग्रीन कलर म्हणतात असं. ठीक आहे, ओके, झालं निघायचं. सगळं आवडलं तुला? हो, सगळं 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 सगळं. सगळं. आता आम्हाला लागली खूप भूक, म्हणून आम्ही आलो जेवण करण्यासाठी. आता जेवणात आमचं ऑलरेडी फिक्स होतं, आमचं म्हणजे सावीचं, की मला पावभाजीच खायची आहे आणि मला नूडल्सच खायचे आहेत. मग आम्ही वेट येईपर्यंत सेल्फीज काढले, मज्जा केली, सोबत छान छान टाइम स्पेंड केला. मग पावभाजी आल्यानंतर छान टेस्टी चीजी अशी पावभाजी खाल्ली, नूडल्स खाल्ले. मग तिथे हर्षू येणार होती, म्हणजे माझी बहीण येणार होती सावीला नेण्यासाठी. आणि मग ती आली. ती आल्यानंतर आम्ही तिला भेटलो, खूप 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 छान टाइम स्पेंड केला. कारण आम्ही बऱ्याच दिवसानंतर भेटत होतो एकमेकींना, आणि बहिणी एकदा भेटल्यानंतर काय सुख असतं त्या एक टाईट हगमध्ये, हे ज्या बहिणी आहेत त्यांनाच माहिती. आणि मग खूप गप्पा मारल्या, कारण तीही ऑफिसहून आली होती, तिलाही वेळेत ऑफिसमध्ये पोचायचं होतं. त्यामुळे जास्त नाही, अगदी 10-15 मिनिट आम्ही भेटलो, गप्पा मारल्या आणि पुन्हा निघालो. त्या त्यांच्या घरी जाण्यासाठी, सावी घरी जाण्यासाठी, हर्ष ऑफिसला जाण्यासाठी आणि मी मुंबईला जाण्यासाठी. तर मी निघाले आहे मुंबईला जाण्यासाठी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल, टेक केअर. दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये सावीचं नाव आलं, सावीचा फोटो आला. मग काय, आनंदी आनंदकडे.